नमस्कार नमस्कार. सुप्रभात. कसे आहात सगळे? 8 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या परिवहन मंत्री काकांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर बघायला मिळाला. तुम्ही बघितलं असेल, ज्यामध्ये ते एका रस्त्यावर उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला काही पोलीस कर्मचारी आणि काही फॉर्मल कपड्यातले लोक, जे बहुधा सरकारी कर्मचारी असावेत, असे उभे आहेत. आणि समोरच्या काही लोकांना, ते कोण आहेत ते आपल्याला दिसत नाही, तर ते त्यांना आपले काका असे अत्यंत परखडपणे हिंदीतून काही सूचना देतात. तर त्या सूचनांचं मराठीत जर भाषांतर केलं तर ते असं होतं की मुंबई शहरातले, मुंबई ते म्हणले नाहीत, त्या व्हिडिओत ऐकू येत नाहीये, शहरातले आणि आसपासच्या हायवेजवरचे जे खड्डे आहेत ते 15 तारखेपर्यंत बुजले पाहिजे आणि रस्ते सपाट झाले पाहिजे. आता हा व्हिडिओ बघून 3 आठवडे झाले. ती 15 तारखेपर्यंतची मुदत संपूनही 2 आठवडे झाले. आणि ह्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये आणि रस्त्याच्या एकूण परिस्थितीमध्ये खूप फरक पडलाय. ती अजून वाईट झाली. नव्याने खड्डे पडलेत आणि जे आधीपासून होते ते अजून खोल खोल गेलेले आहेत. तर गंमत वाटते मला. आता या व्हिडिओच्या बाबतीत मात्र मला 3-4 शक्यता वाटतात. पहिली शक्यता म्हणजे आमच्या क्षेत्रात, फिल्ममध्ये किंवा टेलिव्हिजन सिरियल्समध्ये क्लोजअप शॉट असतो. म्हणजे आता माझा क्लोज लागलाय आणि मी समोर 3-4 इतर पात्रांशी बोलतोय, तर माझा क्लोज जेव्हा शूट होत असतो तेव्हा समोर ती पात्र खरं तर ते कलाकार उभे नसतात. तसं ह्या बाबतीत असावं का, की समोर कोणीच नाहीये, काकांचा क्लोज फक्त लावून व्हिडिओ शूट केलाय, मागे जसे आमचे इकडे ज्युनियर आर्टिस्ट किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट उभे करतात तसे उभे केलेत का. दुसरी शक्यता अशी वाटते की समोर जर कोणी असतील कंत्राटदार किंवा काही कार्यकर्ते, काही कर्मचारी, तर ते काही तुमचं म्हणणं ऐकत नाही तो काका, असं वाटतं. ही दुसरी शक्यता वाटते. ते काही तुमच्या म्हणण्याला फार महत्व देत नाहीत, ऐकत नाही तुमचं कोणी. तिसरी शक्यता अशी वाटते की त्यांना करायचंय काम खरं तर, पण त्यांच्यापर्यंत हा निधीच पोचला नाहीये ह्या रस्त्यांचं काम करण्यासाठीचा. पैसेच पोचले नाहीत त्यांच्यापाशी. म्हणजे पैसे मधल्यामध्ये कुठेतरी गायब झाले, कोणाकडे तरी पोचले, कोणाच्या व्यवसायात गुंतवले गेले, असंही असू शकतं. किंवा चौथी शक्यता अशी वाटते की तुम्हाला काम करायचंच नाहीये, मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर, ह्या तत्वावरती तुम्ही सगळे तिथे एकत्र आला असाल, गप्पा मारल्या असतील आणि चला रे तो व्हिडिओ करून टाकूया असं म्हणून तुमचा क्लोज घेऊन व्हिडिओ केला असा. गमतीचा भाग सोडा, आता फक्त बोरिवली ह्या उपनगरातले फ्लायओव्हर जे आहेत त्यांची अवस्था बघा एकदा, स्वतः जाऊन बघा एकदा. घोडबंदर रोडच्या बाबतीत तर आपण बोलायलाच नको, खूप जण बोलतायत. बोरिवलीतले जे फ्लायओव्हर्स आहेत ना, त्यावरचे खड्डे म्हणजे आता भोकं पडायची फक्त बाकी आहेत, इतके खोल खड्डे पडले. तो फार विलक्षण मज्जा येते तिथनं गाडी चालवताना, ज्या गाडीचा आम्ही 15 वर्षासाठीचा रोड टॅक्स भरलेला असतो, प्लस आम्ही इतर टॅक्सही भरत असतो. काय आहे ना काका, मुंबई फक्त मुंबईचा विचार केला तर रस्त्यांचं जाळं जे आहे त्याची एकूण लांबी 2000 किलोमीटर अशी आहे. त्यातले साधारण 50 किलोमीटर हे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जे स्टेट हायवेज आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे NH-48चाही एक भाग मानला जातो. गोल्डन क्वाड्रिलॅटरल पैकी काही भाग आहे हा. या दोन्हीची मिळून लांबी साधारण 50 किलोमीटर आहे. म्हणजे उरले 1950 किलोमीटर. त्यापैकी नोंद अशी माझ्या पाहण्यात आली की त्यापैकी साधारण 1200 किलोमीटरचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. म्हणजे त्यावर खड्डे नाहीयेत असं आपण मानू नाही शकत, पण चला काही क्षण आपण तसं मानून चालूया. तरी राहतात 700 किलोमीटर. आत्ताची मुंबईतली परिस्थिती जी आहे रस्त्यांची, ऍव्हरेज दर 20 मीटरला एक खड्डा आहे. दर 20 मीटरला एक खड्डा आहे. म्हणजे 1 किलोमीटरमध्ये 50 खड्डे झाले. बरोबर, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, 20 मीटरला एक खड्डा म्हणजे 50 खड्डे झाले. असे 700 किलोमीटर. 700 इंटू 5 म्हणजे 3500, बरोबर, इंटू 10 अजून 35,000 खड्डे येतो काका. ऍव्हरेज ते 30 असतील, आपण 30 धरून चालू. 30,000 खड्डे आहेत मुंबई शहरातल्या रस्त्यांवर आणि आसपासच्या हायवेजवर, घोडबंदर रोड वगैरे सगळं धरून. ऍव्हरेज दर 25 मीटरला एक खड्डा लहान मोठा धरून 30,000 खड्डे तसं आपण धरून चालू आहे. जे 7 दिवसात भरून काढणार होतात का हो? शक्य आहे? आपल्याकडची एकूण सिस्टीम बघता,
एकूण कामाबद्दलची आस्था बघता आणि मुंबई शहरातल्या काही अडचणी बघता, ज्या आम्हालाही माहिती आहेत. ट्रॅफिक फिरवणार कुठनं? लालबहादूर शास्त्री रोड, लिंकिंग रोड, SV रोड ह्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत, पण तिथला ट्रॅफिक फिरवणार कुठनं? ह्या श्वासनलिका आहेत मुंबईच्या, हे रस्ते म्हणजे दैनंदिन जीवनाच्या. ही अडचण आहे, मान्य आहे मला. ट्रॅफिकचं प्रमाण ही अडचण आहे, मान्य आहे मला. पण हे ओव्हरनाईट नाही झालेलं. ह्यावरचे तोडगे काढण्यासाठी तुमच्याकडे तज्ज्ञ आणि सल्लागार असणं गरजेचं आहे. असतीलही. तुम्ही का खोटं बोलता? आठवड्याभरात 30,000 खड्डे भरणं आणि रस्ते चांगल्या क्वालिटीचं काम करून ते रस्ते पुन्हा छान सपाट करणं हे नाही आहे शक्य. बरं, आम्ही काय तुमचे शत्रू आहोत का? आमच्याशी खरं बोला ना. सांगा ना मोकळेपणाने की 3 महिन्यांचा अवधी द्या. ह्या वर्ष अखेरीपर्यंत नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांची, सर्व ह्या तुम्हा नागरिकांची नवीन वर्षाची सुरुवात उत्तम रस्त्यांनी होईल. मान्य आहे ना, आम्ही विश्वास ठेवू तुमच्यावर. तसेही विश्वास ठेवतोच आहोत. मूर्ख आहोत आम्ही विश्वास ठेवतोय. ह्या गोष्टीवर विश्वास नाही बसणार हो. पण 7 दिवसात तुम्ही हे काम करून दाखवाल. कशासाठी खोटं बोलता? मला कळत नाही. मग आता जनता किंवा नागरिक किंवा करदाता मतदार हा इतका भोळा भाबडा आणि मूर्ख राहिलेला नाही. आणि तो तुम्हाला प्रश्न विचारायला उभा राहणार. घोडबंदर रोडवरती जे नागरिक राहतात ते आता रस्त्यावर उतरायला लागले. सामान्य मध्यमवर्गीय नोकरदार चाकरमानी माणसं बॅनर स्वतःच्या खर्चातनं प्रिंट करून रस्त्यावर धरणे धरायला लागलेत. आंदोलनाच्या दिशेने वाटचाल चालू झाली हळूहळू. आणि तुम्हाला याचं काही वाटत नाही का? का वाटतंय पण काही करायचं नाहीये? का करायचं आहे आणि तुम्हाला करू दिलं जात नाही? खरं बोला ना आमच्याशी. तुम्ही जितके खरे आणि काय म्हणतात पारदर्शक वागाल तितकंच आमचा पाठिंबा वाढेल. आणि हे फक्त तुम्हाला लागू नाहीये, हे सर्वच पक्षातल्या सर्वच लोकनियुक्त प्रतिनिधींसाठी आहे की तुम्ही तुमची कामं नीट करा. त्यासाठी तुम्हाला तिथे आम्ही निवडून देऊन बसवलंय. आणि ह्या सर्व प्रतिनिधींच्या समर्थकांनाही मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला त्रास होत नाही का या खड्ड्यांचा किंवा या सगळ्या भीषण परिस्थितीचा? रस्त्यांच्या बाबतीत फक्त बोलायचं झालं तर कार्यकर्त्यांनो, समर्थकांनो, तुम्ही स्वतः, तुमच्या घरातले तुमचे आई वडील, बायका, नवरे, मुलं बाळ, काका मामा, आत्या मावश्या, बहीण भाऊ, तुमचे घनिष्ठ मित्र, हे सगळेही त्याच खड्ड्यातून जात आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वाहनांचा टॅक्स भरलेला आहे. तुमचाही तो अधिकार आहे. केवळ तुम्ही अमुक व्यक्तीचे समर्थक आहात म्हणून फक्त त्याला प्रश्न विचारायचे नाही, तसं करू नका. जीव गेला तर तुमचा जाणार आहे आणि कोणी येणार नाही तुमच्यासाठी यांच्यापैकी. तर एकत्र येऊया, प्रश्न विचारूया, परिस्थिती बदलायला काहीतरी आपण प्रयत्न करूया. आणि ताजा कलम, सगळ्यात शेवटची शक्यता अशी मला वाटते की त्यांनी आपल्याला पुन्हा गंडवले त्या व्हिडिओ. कारण त्यांनी फक्त 15 तारखेपर्यंत शहरातले आणि आसपासच्या हायवेवरचे खड्डे बुजले पाहिजेत असं म्हटलंय. कुठल्या वर्षातल्या कुठल्या महिन्याची 15 तारीख, कुठलं शहर, कुठले हायवे याविषयी त्यांनी काहीही विधान, ह्यातला कुठलाही उल्लेख केलेला नाहीये. त्यामुळे बहुतेक पुन्हा आपल्याला गंडवलंय. असो, जय हिंद, जय महाराष्ट्र.